नमस्कार. इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या मुलींकरता गर्ल्स गाईड युनिफॉर्म आपण शिवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. हे डबल पॉकेट आणि डबल फ्लॅपचे पीसेस आहेत. त्या फ्लॅपला आपण शिलाई मारून घेणार आहोत. त्या फ्लॅपला सरळ करून घेणार आहोत. सरळ करून घेऊन त्यावरून दाब शिलाई मारून घेणार आहोत. आता आपण शोल्डर फ्लॅपला शिलाई मारून घेतो आहोत. शिलाई मारून झाल्यानंतर शोल्डर फ्लॅपला आपण सरळ करून घेणार आहोत. सरळ करून घेऊन त्यावरून दाब शिलाई मारायची आहे. या पॅकेटच्या कापडाला या दोन्ही बाजूने चटका मारलेला असतो. त्या चटक्याच्या मधून शिलाई मारून घेणे. या पॅकेटला सरळ करून घ्यायचं आहे. सरळ करून घेऊन पॉकेटच्या वरून अर्धा इंच फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही समोरची फॅशन पट्टी आहे. त्याला आपण दाब शिलाई किंवा किनारी मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने त्याला फोल्ड करून दाब शिलाई आणि किनारी मारायची आहे. एक काच बटनचा फ्रंट आहे. त्यानंतर बटन फ्रंट घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यावरून शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर आपण समोरच्या दोन्ही बाजू शिवून घेणार आहोत. दोन्ही बाजू शिवून झाल्यानंतर आपल्याला फ्रंट आणि बॅक बाजू शोल्डरला जोडून घ्यायच्या आहेत. आता हे जोडून झालेलं आहे. जोडून घेऊन आपल्याला त्यावरती ओव्हरलॉक करून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला समोरच्या बाजूस डबल पॅकेट लावून घ्यायचं आहे.
पॅकेट लावताना त्या कॉर्नरच्या 1 इंच जागा सोडून पॉकेट लावून घ्यायचं आहे. पॉकेट लावताना पॉकेट आणि पॉकेटचे फ्लॅप दोन्ही शिवून घ्यायचे आहेत. पॉकेट शिवून घेत असताना त्यावरून चांगली दाब शिलाई मारून फिक्स करून घ्यायचं आहे. तसेच फ्लॅपला सुद्धा दाब शिलाई मारून फिक्स करून घ्यायचं आहे. तसेच सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा पॉकेट शिवून घ्यायचं आहे. आता आपण अस्तीन घेऊन त्याला अर्धा इंच फोल्ड करून शिलाई मारून घेणार आहोत. अस्तीन आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे आणि फिक्स करायचं आहे. फिक्स करून घेऊन त्याला आपल्याला टॉपला शिवून घ्यायचं आहे. जर आपण अस्तीन त्या सेंटरला चटका मारून घेऊन त्या सेंटरचा चटक्याचा वापर करून अस्तीन शिवून घेतले तर ते परफेक्ट बसते. अस्तीन शिवून घेऊन आपल्याला त्याला वर ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. आता आपण घेरचा भाग शिवायला घेणार आहोत. घेरला इथे चटका मारलेला असतो तिथे पॉकेट शिवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही पॉकेट शिवून घेतले आहेत. आता आपण घेरचा भाग पॉकेटला फिक्स करून घेणार आहोत. त्यावरून शिलाई मारणार आहोत. आता आपण शोल्डरला फ्रंट आणि बॅक याच्या सेंटरला शोल्डर फ्लॅप लावून घेणार आहोत. शोल्डर फ्लॅप लावून घेताना त्याला आतमधून शिलाई मारून घ्यायची आहे. जेव्हा आपण अस्तीन शिवून घेत असतो तेव्हाच आपल्याला शोल्डर फ्लॅप मधून शिवून घ्यायचं आहे.
आता आपण फ्रंट आणि बॅक साईडने शिवून घेणार आहोत. शिवून घेतल्यानंतर आपल्याला लगेच ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. आता आपण बेल्टचे लूप्स तयार करणार आहोत. आपण 2 लूप्स तयार करणार आहोत जे की युनिफॉर्मच्या बॅक साईडला येतात. आता आपण खालचा घेर आणि टॉप शिवून घेणार आहोत. खालचा घेर आणि टॉप शिवून झाल्यानंतर आपण परत त्याला साईड शिलाई मारून घेणार आहोत. साईड शिलाई मारून आपण फिक्स करणार आहोत. आता आपण खालच्या घेरला बॉटम फोल्ड शिवणार आहोत. अर्धा इंच जागा फोल्ड करून शिवून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपली घेरची बॉटम पट्टी तयार होऊन जाईल. कॉलरचे माप घेऊन आपल्याला त्या हिशोबाने आपल्याला कॉलर शिवायची आहे. आपण कॉलर कॅनव्हास घेऊन त्याला कपड्याला चिटकवून घेणार आहोत. अशा पद्धतीने इस्त्रीच्या साहाय्याने आपण कपड्याला कॅनव्हास चिटकवून घेत आहोत. आता आपण कॉलर वरून शिलाई मारून घेतो आहोत. आणि कॉलर शिलाई मारून झाल्यानंतर त्याचे उरलेले कापड कट करून घेणार आहोत. कॉलरला सरळ करून घेऊन आपण त्यावरून दाब शिलाई मारणार आहोत. उरलेला कपडा कट करून आपण कॉलरच्या सेंटरमध्ये एक चटका मारून घेणार आहोत. आता आपण कॉलर युनिफॉर्मला शिवून घेणार आहोत.
अशा पद्धतीने आपल्याला कॉलर शिवून घ्यायचा आहे आणि कॉलर शिवून घेताना आपल्याला साईड स्टिक लावायची आहे. साईड स्टिक लावून झाल्यानंतर आपल्याला कॉलर फिक्स करण्यासाठी त्यावरून चांगली शिलाई मारून घ्यायची आहे. आणि कॉलरच्या मधोमध सुद्धा शिलाई मारायची आहे. अशा पद्धतीने आपले कॉलर रेडी झालेले आहेत. आता आपण बॅक साइडला बेल्टचे लूप्स लावून घेत आहोत. अशा पद्धतीने युनिफॉर्मची शिलाई पूर्ण झाली आहे. आणि आता आपण त्याला बटनसाठी खाच मारून घेणार आहोत. खाच मारून झाल्यानंतर आपण त्याला बटन्स लावून घेणार आहोत. बटन लावून झाल्यानंतर आपल्याला सर्व बाजूने ओव्हरलॉक करून घ्यायचे आहे आणि युनिफॉर्मला इस्त्री करून युनिफॉर्म फायनल रेडी करायचा आहे. इस्त्री करून झाल्यावरच आपला युनिफॉर्म पूर्णपणे तयार झालेला असेल. अशा पद्धतीने इयत्ता 1ली ते 7वीच्या मुलींकरता गर्ल्स गाईड युनिफॉर्म तयार झालेला आहे. धन्यवाद.